आपण पुन्हा एकदा ज्योत्स्नाकडे जाऊयात। ज्योत्स्ना, रोहित आर्या याचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे, पण यापूर्वी त्याने दीपक केसरकर यांच्या निवासस्थानाबाहेर बऱ्याचदा आंदोलन केल्याची माहिती सुद्धा पुढे आली होती। या आंदोलनामध्ये कुठलं आक्षेपार्ह कृत्य त्याने कधी केलेलं होतं का किंवा कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याला होती का? याचा सगळा तपास जो आहे सौरभ सध्या पोलीस घेत आहेत, कारण रोहित आर्या याचे क्रिमिनल बॅकग्राऊंड असल्याचं अद्याप पोलिसांना जी आहे ती माहिती पोलीस सर्च करत आहे। मात्र जी आतापर्यंत माहिती मिळालेली आहे त्यानुसार रोहित आर्याची क्रिमिनल पार्श्वभूमी जी असल्याची जी आहे ती माहिती पोलिसांना अजून मिळालेली नाही, म्हणजे पोलिसांच्या सर्चमध्ये अजून सापडलेली नाही। मात्र रोहित आर्या जो आहे तो शिक्षित होता, सुशिक्षित होता, त्याची कौटुंबिक आर्थिक स्थिती जरा ठीकच होती, पण गेल्या काही वर्षांपासून तो कर्जबाजारी झाला होता आणि त्याचमुळे रोहित आर्या जो आहे तो दिवसेंदिवस त्याच्या पैशांसाठी सातत्याने मागणी जी आहे ती प्रशासनाकडे करत होता, कॉन्ट्रॅक्टर होता। मात्र त्याला त्याच्या कामाचे पैसे, त्याच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे जे आहेत ते मिळाले नव्हते। त्याचबरोबर रोहित आर्या जो आहे तो अशा अनेक कॉन्ट्रॅक्टरच्या सोबत काम करत होता, त्यामुळे त्याने जो काही किडनॅपिंगचा जो प्लॅन केला होता त्या प्लॅन मध्ये त्याच्या आणखी किती सामील होते, कोण कोण सहभागी होतं याचा शोध जो आहे तो पोलीस करतच आहेत। मात्र रोहित आर्या याच्या कुटुंबाशी सुद्धा पोलीस जे आहेत, म्हणजे पुण्याचे पोलीस जे आहेत ते रोहित आर्या याच्या कुटुंबाकडे सुद्धा तपास घेत आहे की त्याच्या कुटुंबांना या सर्व संपूर्ण प्रकाराची माहिती होती का, आणि त्याचबरोबर रोहित आर्या याने जे पेट घेणारे जे केमिकल्स विकत घेतले होते ते नेमके कुठून विकत घेतले होते, ते केमिकल जे आहेत ते सहजासहजी बाजारात कायदेशीररित्या उपलब्ध होतात का, याचा सुद्धा तपास जो आहे तो रोहित आर्याच्या म्हणजे एकूणच त्याच्या गेल्या आठवड्याभराच्या त्याच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज राहिल्या तर कुठल्या शहरात होता, त्याने कुठे कुठे काय सामान विकत घेतलं होतं, तो कोणाकोणाच्या संपर्कात होता, अशा संपूर्ण तपास जो आहे तो पोलीस घेत आहेत। मात्र आतापर्यंत मिळालेल्या रेकॉर्डनुसार रोहित आर्या याची कुठलीही क्रिमिनल बॅकग्राऊंड पार्श्वभूमी जी आहे ती पोलिसांना सापडलेली आतापर्यंत तर नाहीये। मात्र रोहित आर्या हा माथेफिरू मानसिक रुग्ण जो आपण म्हणतोय तो इतक्या थंड डोक्याने जो आहे तो पोलिसांना धमकी देतोय की मी आत्महत्यासाठी निघालो होतो, त्याला त्याची कोणत्याही जीवाची पर्वा दिसत नाहीये आणि त्यामुळे त्याचं हे कृत्य जे आहे ते खूप म्हणजे काही मोठी घटना घडू शकली असती। बरोबर, आणि त्यामुळेच वेळीच पोहोचत पोलिसांनी एन्काउंटर केलंय। ज्योत्स्ना, धन्यवाद या माहितीसाठी। बीकेसी मधील अनधिकृत बांधकाम